रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. 2009 साली नागपूरमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली होती. ती गोष्ट घडली होती तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आणि सध्याचे केंद्रीय मंत्री असल्याने नितीन गडकरी यांच्या घराच्या आवारामध्ये असणाऱ्या एका होंडा सिटी कारमध्ये 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. आणि हा मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून त्यांच्याच घरामध्ये काम करणाऱ्या एका मोलकरणीच्या मुलीचा होता. योगिता ठाकरे त्या मुलीचं नाव. अगदी 7 वर्षाची. निळ्या अंगाचा शाळेचा ड्रेस होता. शाळेतनं आल्यानंतर कामवालीनं त्या घरामध्ये सांगितलं, वॉचमॅनला, त्या ड्रायव्हरला, की थोडा वेळ लक्ष ठेव, मी बाहेरून जाऊन येते. तेवढ्या वेळामध्ये ती जाऊन येईपर्यंत त्या मुलीला आल्यानंतर ती शोधायला लागली. तिची आई सापडली नाही म्हणून तिनं धावाधाव केली. त्याच्यानंतर ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हरनं इशारा केला की तुमची मुलगी त्या गाडीमध्ये. ज्यावेळेला ती आई त्या गाडीच्या दिशेने पळत गेली आणि बघितलं तर तिची मुलगी एका भयावह अवस्थेमध्ये सापडली. त्याच्यानंतर आरडाओरड केल्यानंतर त्या कुटुंबाने त्या महिलेला अक्षरशः शिवीगाळ म्हणा किंवा हाकलून दिली. त्याच्यानंतर पोलीस तक्रार झाली. पोलीस FIR मध्ये असं सांगण्यात आलं सुरुवातीला की हा सगळा मुलगी खेळत खेळत त्या गाडीमध्ये गेली. गाडीमधून बाहेर न पडता आल्यामुळं, सफोकेशनमुळं, श्वास न घेता आल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला. परंतु ज्या वेळेला हा पोस्टमॉर्टम करण्यात आला त्यावेळेला अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पोस्टमॉर्टममध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की हा सफोकेशनमध्ये जीव गुदमरून गेला नाही तर जीव हा गळा दाबून गेलाय. आणि त्याच वेळेला बॉडीवरती अनेक प्रकारच्या जखमा होत्या ज्या इंडिकेट्स करत होत्या की या मुलीवरती अतिप्रसंग करून तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे जवळपास त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. परंतु हा विषय जसा जसा दबाव वाढत गेला, CID कडे गेला आणि CIDने अतिशय घाई करत अगदी 2 वर्षामध्ये 2 वेळा क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि दोन्ही वेळेला माननीय कोर्टाने हे रिपोर्ट फेटाळले. सांगितलं की रिइन्व्हेस्टिगेशन करा, इतका तपास हा पुरेसा नाहीये. त्याच्यानंतर परत जे पोस्टमॉर्टममध्ये आलं होतं ते परत कुठल्याही पुराव्यावरती आलं नाही आणि परत ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं. पुराव्या अभावी ते सुप्रीम कोर्टाला इनव्हॅलिड प्रकरण वाटलं आणि सांगितलं की अशा प्रकारचं काही हे सगळं इनव्हॅलिड प्रकरण आहे, याला पटलावरती घेण्याचा काही त्याचा संबंध नाही. मित्रांनो, आजही त्या कुटुंबाला न्याय हा मिळाला नाहीये. योगिता ठाकरे सोबत काय घडलं होतं, नितीन गडकरी यांच्या घराच्या परिसरामध्ये ती होंडा सिटी कोणाची होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की त्या योगितासोबत काय घडलं होतं, हा प्रकार किंवा हा प्रश्न आजही उपस्थितीमध्ये. जर इतक्या मोठ्या देशामध्ये आपण राहत असेल, लोकशाहीचे गोडवे गात असेल आणि लोकशाही आपण मानणाऱ्या देशामध्ये जर एखाद्या चिमुरड्या मुलीला जर इतक्या वर्षानंतर न्याय मिळत नसेल, तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा आपला शंडपणा आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. सविस्तर व्हिडिओ मी बनवलाय, चॅनलवरती आहे. व्हिडिओ डिलीट होण्याच्या अगोदर तो नक्की जाऊन बघा.